नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण कलम 1 ते 11 पॉलिटीचे कलम 1 ते 11 कसे लक्षात ठेवायचे याबद्दल भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत. त्या अगोदर आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. तसेच याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर जॉईन करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला आपण सुरू करू. बघा, कलम 1 काय आहे? संघराज्याचे नाव व त्याचे राज्यक्षेत्र हे कलम 1 मध्ये आहे. बघा, आता ट्रिक कशी लक्षात ठेवायची बघा. डॉक्टर आंबेडकर म्हणले भारत हा सर्व राज्यांचा मिळून कलम 1 नुसार एकच संघ आहे. बघा, भारत हा किती आहे? सर्व राज्यांचा मिळून एकच संघ आहे आणि कुठल्याही राज्याला संघाच्या बाहेर पाडता येत नाही. म्हणजे संघ हा नेहमी एकच राहणार, म्हणून त्याला कलम 1 दिलेलं आहे. असं लक्षात ठेवा तुम्ही. कलम 1 नुसार एक संघ. ओके. त्यानंतर 2 काय आहे? नवीन राज्य दाखल करून घेणे आणि स्थापन करणे. नवीन राज्य दाखल करून घेणे. बघा, याची ट्रिक काय आहे? 2ला आपण बी म्हणू. आता का बी म्हणायचं पुढे सांगतो मी. कारण ABCD नुसार बी हे 2 नंबरला येते, म्हणून आपण बी. बघा, बीच का घेतलं? बघा, बी फॉर भारताच्या बाहेरील प्रदेश. बघा, कलम 2 नुसार आहे ना, भारताच्या बाहेरील एखादा प्रदेश असेल तो भारतात सामील करून घेतला जातो कलम 2 नुसार. मग भारताच्या बाहेरचा प्रदेश, मग कोणाचा? उदाहरणार्थ बांगलादेशचा काही भाग भारतात सामावून घेणे. बघा, दुसऱ्या देशाचा एखादा प्रदेश भारतामध्ये सामावून घ्यायचा असेल तर ते कलम 2 नुसार त्यामध्ये तशी तरतूद दिलेली आहे, म्हणून असं लक्षात ठेवा. बीच का घेतलं? कारण ABCD नुसार बी हे 2 नंबरला येतं आणि बी फॉर बांगलादेश असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर 3 आहे नवीन राज्यांची निर्मिती किंवा स्थापना करणे. नवीन राज्यांची निर्मिती किंवा स्थापना. बघा, या कलमानुसार भारताच्या आतलेच राज्य फोडून नवीन राज्य तयार केले जातं. बघा, ट्रिक कशी लक्षात ठेवायची? बघा, तेलंगणा राज्याची नुकतीच 2014 मध्ये निर्मिती केली. बघा, तर ती ह्या कलम 3 नुसार झालेली आहे, कलम 2 नुसार नाही. तर 3ला आपण असं म्हणू, 3 लंगा राज्य. 3 लंगा म्हणजेच तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार झालेली आहे. बघा, अशाच पॉलिटीच्या सर्व ट्रिक्ससाठी, म्हणजे पॉलिटीमध्ये जेवढे ट्रिक्स आहेत 1 पासून ते कलम 395 पर्यंत सर्व ट्रिक्सचे अशाच ट्रिक्स नुसार PDF बनवलेली आहे. ती जर PDF हवी असेल पेड PDF तर या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. ओके, या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. तसेच आपले हे चॅनल MPSC बाबा ट्रिक्स हे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे. याच्यावर सर्व या PDF शेअर केल्या जातात ट्रिक्ससह सर्व विषयाच्या. ते जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. तसंच याची PDF पाहिजे असेल तर ह्या नंबरवर संपर्क करू शकता. चला आता पुढे बघू आपण. आता कलम 4 काय आहे की 3 आणि 2 नुसार केलेले बदल हे घटनादुरुस्ती मानले जाणार नाही. म्हणजे 368 नुसार, 368 मध्ये काय? घटनादुरुस्ती 368 कलमनुसार. तर हे जे बदल आहे हे साध्या बहुमताने केले जातील. त्यासाठी 368 अंतर्गत घटनादुरुस्ती करायची गरज नाही. ओके. आता हे झालं 4. हे भाग 1 संपला आपला. आता इथून कलम 5 पासून भाग 2 सुरू होतं. बघा, ज्याच्यामध्ये नागरिकत्वासंबंधी कलम येते. बघा, कलम 5 काय? घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व, म्हणजे घटना अंमलात यायच्या अगोदर. बघा, घटना अंमलात कधी आली? 26 जानेवारी 1950ला. 26 जानेवारी 1950ला घटना अंमलात आली. त्याच्या अगोदरचे नागरिकत्व. तर असं आपण म्हणू, प्रारंभीचे म्हणजे घटना लागू व्हायच्या जस्ट 5 मिनिट पूर्वीच एका व्यक्तीला नागरिकत्व भेटलं. जस्ट 5 मिनिट पूर्वीच असं आपण म्हणू. 5 मिनिट का? कारण कलम 5 मध्ये तशी तरतूद आहे की घटनेच्या प्रारंभीचे नागरिकत्व. जस्ट 5 मिनिटापूर्वी त्याला नागरिकत्व भेटलं भारताचं, घटना लागू होण्याच्या पूर्वी, असं आपण लक्षात ठेवू. त्यानंतर कलम 6 काय? पाकिस्तानमधून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व. बघा, मग पाकिस्तानमधून भारतात कुठं आला? तर फलटणला आला असं आपण म्हणू. फलटणच का घेतलं? कारण ABCD नुसार F हे 6 नंबरला येते, म्हणून आपण म्हणू पाकिस्तानातून भारतात आला. पण भारतात कुठे आला? फलटणला आला. तो नागरिक फलटणला भारतात येऊन फलटण येथे तो स्थायिक झाला असं आपण म्हणू. त्यानंतर 7 काय? भारतातून पाकिस्तानात गेलेल्याचे नागरिकत्व. इथं गेला आहे, कलम 7 मध्ये गेल्याची तरतूद आहे. म्हणजे गेलेला काय म्हणू? गो झाला. म्हणजे
गो म्हणजे जी हे ABCD नुसार 7 नंबरला येते म्हणून गो असं आपण म्हणू. गेला तो तिकडे. त्यानंतर 8 आहे मूळ भारतीय मात्र भारताबाहेर राहणाऱ्याचे नागरिकत्व. मग आपल्याला असं म्हणू, याला मूळ भारतीय म्हणजे मूळ हिंदुस्थानी मात्र भारताबाहेर कुठं राहतोय, हॉलंडला. आता हॉलंडच का घेतलं मी, कारण ABCD नुसार याचे 8 नंबरला येते. ओके. आणि मी मूळ भारतीयच्या ऐवजी मूळ हिंदुस्थानी का म्हटलं, कारण एचने हिंदुस्थानची सुरुवात होते आणि ABCD नुसार याचे 8 नंबरला येते. म्हणजे कलम 8मध्ये अशी तरतूद आहे म्हणून तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर कलम 9 काय आहे, कलम 9 आहे नवीन देशाचे नागरिकत्व स्वच्छेने घेतल्यास तो भारतीय नागरिक नसेल. बघा 9 इज इक्वल टू 9. बघा 9 असं म्हणायचं. 9 म्हणजे नवीन देश. नवीन देशाचं घेतलं तर तो भारतीय नागरिक नसेल. त्यानंतर कलम 10 आहे नागरिकत्व चालू राहणे. बघा याला कसं लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत त्याचं नागरिकत्व चालू राहील. असं का म्हणतोय जोपर्यंत, कारण ABCD नुसार जे हे 10 नंबरला येते. बघा कलमासाठी तुम्हाला ABCD पाठ असणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला भरपूर कलम पाठ होऊन जाणार आहेत, कारण आपल्या PDF मध्ये बी याचा ABCDचा भरपूर यूज केलेला आहे. फक्त ABCD म्हणजे कोणते अक्षर हे कोणत्या नंबरला येते तेवढं पाठ करून ठेवा तुम्ही. त्यानंतर शेवटचं कलम आहे नागरिकत्व संबंधी कायदा. बघा याचं बी त्याच्यावरूनच बघा के असं इंग्लिशमध्ये लिहायचं कायदा, इंग्लिशमध्ये लिहायचं कायदा आणि केची सुरुवात म्हणजे के हे ABCD नुसार 11 नंबरला येते. म्हणून कलम 11 काय, नागरिकत्व संबंधी कायदा करण्याचा अधिकार हे संसदेला आहे. तर अशा प्रकारे हा आपला व्हिडिओचा पहिला पार्ट होता, ज्यामध्ये आपण पहिले 11 कलम पाहिले. आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण मूलभूत हक्काचे सर्व 12 ते 35 कलम असेच ट्रिक्ससह पाहणार आहोत. असेच आपण सर्व पाहणार आहोत. आणि याची जर तुम्हाला PDF हवी असेल, पूर्ण कलमांची PDF हवी असेल, पेड PDF, तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच तुमच्या मित्रांना लिंक शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.